26 जानेवारी हा केवळ एक लाल अक्षराचा दिनांक नाही. हा केवळ झेंडा फडकवण्याचा सोहळा नाही. हा तो दिवस आहे ज्या दिवशी मी आणि तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र भारताचे नागरिक झालो. 1950 साली भारतानं स्वतःचं संविधान स्वीकारलं. याच संविधानानं आपल्याला ओळख दिली आणि दिले काही महत्वाचं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, शिक्षणाची संधी, न्यायाची हमी आणि समानतेचा अधिकार. आज आपण ताठ मानेनं म्हणतो, हे माझे हक्क आहेत. पण हक्क मागताना आपण कधी स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का? ज्या उत्साहात आपण हक्क गाजवतो त्याच निष्ठेनं आपली कर्तव्य पार पाडतो का? रस्ता स्वच्छ ठेवणं, वाहतुकीचे नियम पाळणं, मतदान करणं आणि संविधानाचा सन्मान राखणं, स्त्रिया, मुलं आणि वंचितांचा आदर करणं ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे. लक्षात ठेवा, देशभक्ती म्हणजे फक्त घोषणाबाजी नाही, तर ती आपली दैनंदिन वागणूक आहे. आपण व्यवस्थेला प्रश्न विचारतो, ते योग्यच आहे, पण समाजासाठी आपण जबाबदारी घेतो का? आपण बदलाची अपेक्षा करतो, ते गरजेचं आहे, पण बदलाची सुरुवात स्वतःपासून करतो का? संविधानानं आपल्याला पंख दिले, पण देश तेव्हाच उंच भरारी घेईल जेव्हा प्रत्येक नागरिक कर्तव्याची झेप घेईल. या प्रजासत्ताक दिनी केवळ झेंडा वंदन नको, तर संविधान वंदन करूया. हक्कांचा अभिमान तर बाळगूयाच, पण त्यासोबतच जबाबदार नागरिक होण्याची शपथ घेऊया. जय हिंद, जय संविधान. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.